शेतकऱ्याप्रमाणे यांनाही लागू कृषी समकक्ष दर्जाची सुविधा। होय, शेतकरी बांधवांनो, मत्स्य व्यवसाय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा हा लागू झालेला आहे। देशात महाराष्ट्राचा क्रमांक सागरी मासेमारीमध्ये 6वा आहे आणि भुजलाय शयीन मासेमारीमध्ये 12वा आहे। आता कोणता लाभ मिळणार? शेतकऱ्याप्रमाणे वीज दरात सवलत दिली जाणार आहे। किसान क्रेडिट कार्ड सुविधा मिळणार आहे। कृषी दरानुसार कर्ज मिळण्यास पात्र होणार आहे। मत्स्य शेतीत अल्प दरात विमा मिळणार आहे। शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जेबाबत देण्यात येणारे लाभ मिळणार आहे। नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मत्स्य शेती करण्यास आर्थिक मदत होणार आहे। उपकरणे व यंत्रे सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी दिले जाणार आहे। आता आपण 2 नंबरची अपडेट पाहूया। नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला आता राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे। तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या मालाला राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांना स्पर्धात्मक दर मिळवून देणे हा उद्देश आहे। समितीची वार्षिक 4 लाख मेट्रिक टनाहून अधिक शेतमालाची उलाढाल होणार आहे। 2024 आणि 25 मध्ये समितीकडून 62 कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त झाला आहे। 11 राज्यातून समितीत शेतमाल आवक नागपूरचा कृषी व्यापार राष्ट्रीय स्तरावरील मुख्य प्रवाहाशी अधिक प्रभावीपणे जोडला जाणार आहे। एकच व्यापार परवाना, आंतरराज्यीय ई-व्यापाराला प्रोत्साहन, इतर राज्यातील व्यापाऱ्यांना थेट व्यापाराची सुविधा उपलब्ध होणार आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।